14 वर्षाचा मुलगा रात्री 11:30 वाजता आपल्या RH मसाला आलेला. आपले ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं. त्याला हाय ग्रेड फीवर होता, ताप जास्त होता, इरिलेव्हंट टॉक म्हणजे काही पण बोलत होता आणि डिसओरिएंटेड होता. म्हणून आपण त्याला IV पॅरासिटामॉल लावलेला आणि पेशंटचा ताप कमी केला. नंतर तो डिसओरिएंटेड होता म्हणून त्याला आपण रेफर माणगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला केलेलं होतं. आणि सकाळी आता 8 वाजता पेशंट आपल्या हॉस्पिटलला आला तेव्हा ब्रॉड डेड होता. इथं मसाला आलो 10:30 पाऊण 11:30ला मसाला आलो. 11:30ला आम्हाला मसाला डॉक्टरने सांगितलं की बाबा त्याच्या तो बोलण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होते, मग तुम्ही माणगावला घेऊन जावा. तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ना ठीक आहे, उद्या नेऊ का? तर उद्या नको, आजच घेऊन जावा. आम्ही घेऊन गेलो माणगावला. इथून गेलो आम्ही 20 मिनटात माणगावला 108 ॲम्ब्युलन्स मागवली. घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरनी शेवड्याच्या नंतर ॲम्ब्युलन्स निघून गेली आणि आम्ही दोघे तिथं होते, दोघे भावंड आम्ही होते. मग पेशंट आमचा ह्याच्यावरती होता, पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसल्यानंतर डॉक्टर काय परत आमच्याला मी त्या सांगत 3 वेळा गेलो की डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला, बघा चला चेक करा काय झालं तिथं विचारायला लागले. मी बोललो त्याला एक फोडी झाले, ते मग ताप आला तर तुम्ही त्या डॉक्टरनी सांगितलं तर डॉक्टर तुम्ही बोला. नाही कोण डॉक्टर होते ते डॉक्टर येडे होते, त्याने एवढा छोट्या फोडीसाठी तुम्ही 108 घेऊन तुम्ही मुंबईला माणगावला पाठवले, असेच पेशंट पाठवतो आहे. तर आम्ही नंतर गरम झालो म्हणलं साहेब आम्ही काही उगाचच आम्ही जर घेऊन नाही आलो, आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आम्हाला पाठवले गेले आहे. तर त्यांनी ठीक आहे मग मला दाखवा ती फोडी पुढं. मग तेवढं मी डॉक्टरनं कॉल केला मसाज डॉक्टरने त्यांचा दोघांचा संपर्क झाला. तर त्यांनी मला तिथून सांगितलं ती फोडी मला दाखवा. म्हणजे पॅन्ट काढून ते दाखवली, एक छोटीशी फोडी होती. मग ते मला बोलायला लागले अरे फोडी झाली म्हणून तुम्ही काय इथे आणले का आपल्या इथे माणगावला आणले. मी बोला डॉक्टर साहेब जर पेशंट काहीतरी असेल तेव्हा त्याची पाठवली गेली आहे ना, तर तुम्ही चेक तर करायला पाहिजे होतं ना. त्यांनी चेक अजिबात काहीच नाही, म्हणजे हातच नाही लावलं त्याला अक्षरशः वगैरे. आणि मग मी बोललो साहेबांची दम दिली, साहेबांना बोललो साहेबांजवळ तुमची तक्रार करत नाही. ते डॉक्टर वेडे आहेत, त्यांनी तुम्हाला पाठवायला नको पाहिजे होते एवढे लाभ. आणि आम्हाला तुम्ही घेऊन जा, इथं तुम्ही ठेवूच नका. इथे जर तुम्ही ठेवली तर दुसरे पेशंट आहेत त्यांचे इन्फेक्शन काय होतं ना ते होईल आणि तुम्ही त्याला परत त्रास होईल. त्यापेक्षा तुम्ही घरी घेऊन जा. आणि जर नाही घरी घेऊन जायचं असेल तर तुम्ही कुठं माणगावला कोण तुमचा नातेवाईक असेल ते तुम्ही थांबा तिथे त्याला घेऊन जावा. पण तुम्ही इथून त्याला घेऊन जावा. मग बोला आम्ही बोला आता जाणार कुठे, आमची गाडी आता गाड्या बी नाही आमच्याजवळ काहीच नाही. मग तुम्ही गाडी मागवा मग गावावरून. बोला अहो आमचं गाव किती बरंच अंतर लांब आहे. आज मसा तालुक्यावरून आमचा घुमगाव बी 9 किलोमीटर आतमध्ये गाव आहे. तिथून आमची गाडी कुठून येणार आहे. नाही ती सिस्टर बोलाने तुम्ही काही करा पण तुम्ही इथून हलवा त्याला. हलवा म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा तिथे, या भाषेत ते बोलले. मग आम्ही बोललो सर ठीक आहे आता काय परिस्थिती अशी डॉक्टर येईच नाही चेक करायला, आपण काय पुढे बोलणार. मग आम्ही त्याला घेऊन बाहेर इथं आलो, हॉस्पिटलला आलो. व्यवस्थित होता. सकाळी तरी चहा बिस्किट खाल्ला आणि 8:30 पाऊण 9च्या दरम्यान झाला ते. व डॉक्टरांनीच ही हलगर्जीपणा केली. डॉक्टरने चेकअप करायला पाहिजे होता. ते केस पेपर काढले. केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही, तुम्हाला 4 टॅबलेट लिहून देतो, ते 4 टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही करा. रिसल आम्हाला त्या डॉक्टरावरतीच तक्रार करायची. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.